नमस्कार, मी सविता असलेच्या फॅशन वर्ल्डमध्ये आपले अगदी मनापासून स्वागत आहे। तर बघा, या छोट्याशा कपड्याच्या तुकड्यापासून आपण ताटावरील रुमाल तयार करणार आहोत। तर त्यासाठी हे कापड लागणार आहे आणि हे अस्तर आहे। रुमाल तयार करण्यासाठी आपण बघा हे मणी वापरणार आहोत। तर बघा, माझ्याकडे हे दोन प्रकारचे मणी आहेत, गोल्डन आणि सफेद। तसेच आपण ही लेस देखील याला लावणार आहोत आणि आपल्याला हे मणी लावण्यासाठी सुई धागा देखील लागणार आहेत। आता आपण सुरुवात करूया। तर बघा, सर्वात आधी आपण हे मोजून घेऊ। तर हा टेप घेऊन आपण ताटाचे माप घेऊया। तर ते येत आहे 11.5 इंच। आता काय करायचं, 11.5च्या अर्धा करायचं। तर बघा, असा टेप दुमडून घ्यायचा आणि आपण बघू किती आलं आहे ते। तर बघा, 5.25 इंच येत आहे। तर आता आपण त्यानुसार कपड्याची घडी करूया। तर हे अस्तर बाजूला ठेवू आणि मूळ कापड आहे त्याची आपल्याला घडी करायची आहे। तर बघा, हे कापड आपण असं सरळ ठेवूया आणि त्यानंतर बघा अशी घडी करून घ्यायची आणि पुन्हा अशी घडी करून घ्यायची। अजून एकदा आपण अशी घडी करून घ्यायची आणि इथे आपल्याला पिन लावायची आहे। ही कपड्याची घडी हलू नये म्हणून मी इथे पिन लावून घेतली आहे। तर बघा, आपण ताट मोजले होते, तर त्याचा अर्धा भाग होता 5.25 इंच। 5.25 मध्ये मी 1.5 इंच मिळवून 7.25 इंच घेणार आहे। आपल्याला अर्धा इंच शिलाईसाठी आणि रुमाल थोडा ताटापेक्षा मोठा असतो, त्यामुळे मी 7.25 इंच घेतले आहे। आता इथे आपण या टोकापासून इथे 7.25 इंच घ्यायचा आहे आणि अम्ब्रेला घेराप्रमाणे इथे खुणा करून घ्यायच्या। त्यानंतर बघा, इथे आपल्याला असा शेप द्यायचा आहे आणि त्यानंतर हे कापून घेऊ। हा रुमाल खूप सुंदर होतो, तुम्ही देखील तयार करून बघा आणि खूप पटकन तयार होतो। तर बघा, हे कापड कापल्यानंतर आपण हे असं अस्तरावर ठेवायचं। त्यानंतर इथे पिना लावून घेऊ आणि जसा हा गोल आपण कापला आहे तसाच अस्तराचा देखील गोल कापून घेऊ आणि हे कापल्यानंतर आपल्याला हे किनारीला 1/2 इंच अंतर सोडून जोडून घ्यायचं आहे। हे आपण जोडून घेऊया। तर बघा, जोडताना हे आपण इथल्या टाचण्या काढूया आणि कापड असं व्यवस्थित जुळवून घ्यायचं आहे आणि जोडून घ्यायचं आहे। तर बघा, इथे जोडून होत आलं तर तिथे आपल्याला 2 ते 3 इंच अंतर सोडायचं आहे। आणि बघा, हा रुमाल गोल आहे त्यामुळे इथे आपण छोटे छोटे कट्स देऊया। शिलाईवर हे कट्स गेले नाही पाहिजेत। आता आपण हे कट्स दिल्यानंतर हे उलटवून घेऊया आणि असं व्यवस्थित बघा जुळवून घ्यायचं आहे। तर हे बघा, आपण जो सुट्टा भाग होता तो पहिला जोडून घेऊया आणि त्यानंतर असंच आपण या रुमालाला दाब शिलाई देऊया। दाब शिलाई दिल्यानंतर इथे किनारीवर बघा अशा पद्धतीची लेस लावायची आहे। ही लेस बघा, आपण जशी वळू तशी वळते, त्यामुळे मी ही लेस घेतली आहे कारण मला रुमालाच्या मधोमध देखील आपल्याला स्वस्तिक तयार करायचे आहे आणि ही लेस आपण पाहिजे तशी वळवू शकतो। तर पूर्ण किनारीवर मी ही लेस अशीच लावून घेणार आहे। तुम्ही ह्या लेसच्या ऐवजी इथे मण्यांची लेस किंवा रेडीमेड फ्रिल भेटते ती देखील इथे लावू शकता। तर बघा, इथे आपण लेस व्यवस्थित जोडून घेतली आहे आणि बघा अशा पद्धतीने हे जोडून झालं आहे आणि ही आपण अशी घडी करून घ्यायची आणि बरोबर मधोमध खूण करायची आहे। आता इथे खूण केली आहे तिथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार ओम किंवा स्वस्तिक किंवा असे रेडीमेड पॅच असतं ते लावू शकता। आता इथे बघा, मी बरोबर 3-3 इंच अंतरावर इथे मधून 3-3 इंच अंतरावर अशा खुणा करून घेतल्या आहे आणि आता इथून बघा मी 2 रेषा काढून घेणार आहे। तर पट्टीने मी इथे रेषा काढून घेतल्या आहेत। इथून बघा आपल्याला असा स्वस्तिकचा आकार द्यायचा आहे। तर पट्टीने हे व्यवस्थित सरळ येत आहे त्यामुळे मी इथे पट्टी वापरली आहे। इथे बघा 3-3 इंचावर खुणा करायच्या आहेत। हा रुमाल मी ब्लाऊज पीसमधून उरलेल्या कपड्यापासून तयार करत आहे। तुम्ही नवीन ब्लाऊज पीसमधून देखील असा रुमाल तयार करू शकता। तर बघा, अशा पद्धतीने ही लेस आपण लावायची आहे। तुमच्याकडे जर वेलवेटचं कापड असेल तर त्यापासून देखील खूप सुंदर रुमाल तयार होतो आणि आपल्याकडे बघा असे छान छान कपड्याचे तुकडे उरलेले असतात, तर त्यापासून देखील आपण असा छान रुमाल तयार करू शकतो।
तर बघा इथपर्यंत आल्यानंतर कापून घ्यायचं आणि पुन्हा यावर अशी या लेसवर डबल शिलाई करून घ्यायची आहे। तर बघा ही बाजू पूर्ण अशी तयार करून घेतली आहे। आता आपण जशी ही बाजू मी तयार केली आहे तशीच दुसरी बाजू देखील अशीच तयार करून घेणार आहे। तर बघा ही लेस आपण जे मार्किंग केलं होतं त्यावर अशी ठेवून जोडून घ्यायची आहे। ही लेस मी पूर्ण जोडल्यानंतर तुम्हाला दाखवते। या स्वस्तिकमध्ये मी मोती कसे लावले ते पहा। इथून आपण बघा असा सुई धागा ओवून घ्यायचा आणि हे जे मणी आहेत त्याच्यामधून मी सफेद मोती घेतला आहे। एकच सफेद मोती घ्यायचा आणि हा ओवून घ्यायचा आणि बघा इथे दाखवल्याप्रमाणे असं खालच्या बाजूला ओवून घ्यायचं आहे आणि आता आपण हे इथे गाठ मारून घेऊ। तर बघा मी मधोमध सफेद लावणार आहे आणि कडेने गोल्डन मोती लावणार आहे। आता सुई वरच्या बाजूला करू आणि या सफेद मोतीच्या कडेला किती गोल्डन मोती बसतात ते बघायचं आणि त्यानुसार हे मणी ओवून घ्यायचे। तर बघा इथे कडेला 6 मोती बसत आहेत। तर मी 6 मोती ओवून कडेच्या मोतीमधून हा सुई धागा काढून घेतला आहे आणि इथे बघा आता हे टाके घ्यायचे आहे आणि बघा मी 2-3 टाके मारणार आहे। तर अशा पद्धतीने ही डिझाईन तयार झाली आहे। मी माझ्याकडे जे मणी होते त्यानुसार ही डिझाईन तयार केली आहे। तुम्हाला जर आवडत असेल तर मध्ये मी जो सफेद मोती लावला आहे तिथे मोठा मणी लावून कडेने बारीक मणी लावले तर अजून छान तयार होईल। यानंतर आपण कडेने मण्यांची किनार करूया। तर आधी इथे आपण सुई धाग्यामध्ये 5 सोनेरी मणी ओवून घ्यायचे आहे। 5 सोनेरी मणी झाल्यानंतर मी एक सफेद मणी ओवून घेत आहे आणि या सफेद मण्यानंतर पुन्हा एक सोनेरी मणी ओवून घ्यायचा आहे। तर बघा आता हे झाल्यानंतर सोनेरी मणी सोडून सफेद मण्यामधून आपण सुई धागा वरच्या बाजूला करायचा आहे आणि आता बघा या बाजूला आपण 5 सोनेरी मणी ओवून घ्यायचे आहे। तर आता बघा हे 5 मणी झाल्यानंतर इथे आपल्याला मधल्या बाजूला 1 ते 1.5 इंच अंतर सोडायचं आणि बघा इथे लेसवरती आपल्याला असं धाग्याने गाठ मारून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपण हा जो कडेला सोनेरी मणी आहे त्यामधून सुई धागा काढून घ्यायचा आहे। आता बघा ह्या इथे कडेला 1 सोनेरी मणी आहे त्यामुळे आपण इथे आता आधी आपण 5 मणी घेतले, इथे आपण 4 सोनेरी मणी घेतले आहेत आणि 4 सोनेरी मणी झाल्यानंतर एक सफेद मणी आणि पुन्हा एक सोनेरी मणी घ्यायचा आहे। आता बघा सोनेरी मणी सोडायचा आणि सफेद मण्यामधून हा सुई धागा घ्यायचा आणि या बाजूला आपल्याला 5 सोनेरी मणी घ्यायचे आहे। तर अशा पद्धतीने बघा धाग्याची इथे गाठ मारून घ्यायची आणि हा राऊंड पूर्ण असंच तयार करून घ्यायचा। तुम्हाला देवळात जायचं असेल किंवा पूजेला जायचं असेल तर ताटावर पूजेच्या ताटावर हा रुमाल ठेवला तर खूप छान दिसतो। व्हिडिओ आवडला तर तुम्ही लाईक करू शकता, चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्ही शेअर करू शकता। तर बघा खूप कमीत कमी साहित्यात आणि अगदी कमी वेळेत हा सुंदर रुमाल तुम्ही घरच्या घरी तयार करू शकता। आपण जे ताट सुरुवातीला मोजून घेतलं होतं त्यावर हा रुमाल ठेवल्यानंतर बघा कसा दिसतोय, अगदी परफेक्ट हा रुमाल तयार झाला आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद। नेहमी आनंदी रहा, क्रिएटिव्ह बना।